नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खिरसाना या गावातील बेघरांची समस्या अजूनही कायमच आहे। 2015 साली हे गाव प्रधानमंत्री दत्तग्राम योजनेअंतर्गत तत्कालीन देशाचे रेल्वे मंत्री माननीय पियुष गोयल यांनी हे दत्तक घेतलं। सर्वसामान्य माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्यापैकीच एक म्हणजे निवासाची। या गावातील जनतेच्या मूलभूत गरजा येथील शासन सोडवू शकत नसेल तर या गावांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न का बघावे हा प्रश्न निर्माण झाला आहे। ज्या लोकांचा स्वातंत्र्यपूर्व काळात या गावात जन्म झाला त्यांना अद्यापही राहायला स्वतःच्या मालकीचं घर नाही। ते आजही पडक्या घरात राहतात, जे झोपड्यामध्ये राहतात, जे भूमिहीन आहे, ज्यांच्याकडे 1 हेक्टर सुद्धा जमीन नाही, ते दारिद्र्य रेषेच्या पासून वंचित राहिले। या गावातील अनेक नागरिकांना अजूनही बेघर म्हणून एखाद्या साध्या झोपडीत जीवन जगावं लागतंय। शासनातर्फे घर मिळण्यासाठी अनेकदा ग्रामपंचायतीकडे कागदपत्र सादर करण्यात आली, पण या समस्येची अद्यापही दखल घेण्यात आली नाही। याला जबाबदार कोण हाच प्रश्न स्थानिक जनतेच्या मनातही निर्माण झाला आहे। एकीकडे नव्यानं राहायला येणाऱ्या लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळतोय, तर दुसरीकडे जे 50 ते 70 वर्षांपासून या गावचे नागरिक आहेत त्यांनाच पडक्या घरात राहावं लागतंय असं का, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत। प्रश्न याचा हा झाला की या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना आहे, अनुसूचित जमातीसाठी शबीर आवास योजना आहे, परंतु ओबीसी वर्गासाठी अशी स्वतंत्र कोणती आवास योजना नाही। त्यामुळे काय झालं की या गावाची लोकसंख्या 1400 आहे। 1400 लोकसंख्येपैकी 250 कुटुंब जे आज ओबीसी वर्गामध्ये येते ते आज पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहिले आहे। याचा परिणाम काय झाला की आज जे म्हातारे वर्ग आहे, जे म्हातारी आजी आहे, म्हातारे आजोबा आहे, हे पडक्या घरात राहतात। नागरिकांची ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यात आली नाही तर नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयावर जाऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा या गावातील जनतेने दिला आहे। स्थानिक रहिवासी प्राध्यापक विशाल मेश्राम, गावकरी तसंच ग्रामसेवक डी ठाकरे, सरपंच भेंडे यांच्या प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात घेण्यात आल्या आहेत। ओबीसी समाजासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत प्रपत्र ड चे जे गावात लाभार्थी पात्र होते त्यांना लाभ दिलेला आहे। गावात एकाला भेटले आणि प्रपत्र ड मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 233 लोकांची वेटिंग लिस्ट तयार केलेली आहे। आणि पंतप्रधान आवास योजनेव्यतिरिक्त ओबीसी समाजाकरिता स्टेटची कुठली स्कीम नाही आहे, परंतु त्यामध्ये जे 25 बंजारा समाजाचे लोक आहेत VJMT त्यांचा प्रस्ताव आम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत तयार केलेला आहे। त्यानंतर केंद्र किंवा राज्य सरकारकडून प्रपत्र ड चा जेव्हा लाभ देणं सुरू होईल त्यावेळी या गावातील ओबीसी समाजाचे प्रस्ताव सादर करण्यात येईल। किंवा आपल्या गावातल्या लोकांचे घरकुल का नाही झाले, तर त्याच्यानंतर आमच्या संसद आदर्श गावाखाली आम्हाला म्हणजे अशी परिस्थिती व्हायला नको पाहिजे होती, कारण संसद आदर्श गाव आपण जे दत्तक घेतलं पियुष गोयल त्यांच्या माध्यमातून असं म्हणता येणार नाही की गावाचा विकास झाला नाही, कारण बराच काही विकास केला आहे त्यांनी जेव्हापासून गाव दत्तक घेतलं आहे। कारण आमच्या इथं टिमटाड्यामध्ये युटिलिटी सेंटर झालेलं आहे आणि बाकीचे काही जे कामं होऊन राहिले, फक्त एक घरकुलचा मेन हा विषय राहिला। त्या माध्यमातून तुम्ही आमच्या गावात पथक लावा आणि तुम्ही आमच्या गावाचा सर्वे करा आणि आम्हाला जे आवश्यक असेल तेच घरकुल द्या। तर बांगर साहेब नाही म्हणे का मी सध्या जोपर्यंत आमच्या टार्गेट जे कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुमच्या गावाचं घरकुलचं हेच नाही। त्याच्यानंतर आयुक्तालयाकडे मीटिंग लागली आमची, आयुक्तालयाला हाच प्रश्न मांडला, तिथं तिथे उत्तरच नाही मिळालं आम्हाला का जो म्हणजे ड ची यादी जोपर्यंत 2022 पर्यंत घरकुल तुम्हाला मिळणारच आहे हेच सांगितलं त्यांनी। उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।